तर मित्रांनो, VLOOKUPच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की बाबा VLOOKUP तर आपण यूज करायला शिकलो, म्हणजे याच्या अगोदरचा पहिला पार्ट तुम्ही नक्कीच पाहिला असेल। नाही पाहिला असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, तो नक्की पाहून घ्या, कारण तुम्हाला पहिलं VLOOKUP काय हे माहिती असायला पाहिजे। आणि त्या पर्टिक्युलर पार्टमध्ये इंट्रोडक्शन ऑफ VLOOKUP पार्टमध्ये मी तुम्हाला VLOOKUPचे 3 आर्ग्युमेंट डिटेलमध्ये एक्सप्लेन केले होते। एक तर त्यामध्ये लुकअप व्हॅल्यू सांगितली होती काय असते, टेबल ॲरे मी तुम्हाला सांगितलं आहे कसं द्यायचं, आणि त्याचबरोबर आपण कॉलम इंडेक्स नंबर कधी देतो। त्याचबरोबर चौथंही आर्ग्युमेंट मी तुम्हाला सांगितले रेंज लुकअप, पण त्यावरती जास्त मी फोकस केला नव्हता। तर आता मी या पर्टिक्युलर लेसनमध्ये भाई रेंज लुकअप जे आहे त्याच्यावरती फोकस करणार आहे। तर तुम्ही इंटरेस्टेड असाल की बाबा रेंज लुकअपमध्ये 0 केव्हा लिहायचं आणि 1 केव्हा लिहायचं, कारण बरेचसे लोक VLOOKUP तर यूज करतात पण त्यांना माहितीच नाही की बाबा या रेंज लुकअपला आपण 0 आणि 1 कसं कधी यूज करायचं। प्रॅक्टिकली मी दाखवणार आहे, आणि जेव्हा मी प्रॅक्टिकल एक्झाम्पलमध्ये तुम्हाला समजवणार तेव्हा तुम्हाला समजून येणार आणि तुम्ही हे रेंज लुकअप प्रॉपरली यूज करू शकता। तर चौथं आर्ग्युमेंट यामध्ये मी सांगणार आहे। तर हे आहे VLOOKUPचा लेसन 2। याच्या अगोदरचे लेसन्स डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील, म्हणजे याच्या अगोदर एकच लेसन आहे, आणि या बरोबर मी सांगू इच्छितो की 15 लेसन्स होणार आहेत टोटल VLOOKUPचे, त्यामुळे त्याची प्लेलिस्ट पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तर नक्की चेकआउट करा। चला सध्या तर आपण सुरू करूया आजचा टॉपिक VLOOKUPमध्ये रेंज लुकअप या आर्ग्युमेंटला डिटेलमध्ये समजून घेऊया विथ एक्झाम्पल प्रॅक्टिकली स्क्रीनवरती। सो लेट्स गेट स्टार्टेड। हा VLOOKUPच्या लेसनला सुरू करण्यापूर्वी डेटा पाहून घ्या मित्रांनो। इकडे पहा, एम्प्लॉय आय डी आहे, देन सेल्समन आहे, टार्गेट आहे आणि इन्सेंटिव्ह आहे। आता मला काय करायचं आहे, इन्सेंटिव्ह काढायचं आहे, पण इन्सेंटिव्हसाठी मला लुकअप व्हॅल्यूज या दिलेल्या आहेत। लक्षात घ्या, मी एक एक गोष्ट इथे स्टेप बाय स्टेप सांगणार आहे आणि पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे, म्हणजे असं VLOOKUPचा व्हिडिओ तुम्हाला दुसरा मिळणार नाही कुठेच, त्यामुळे पूर्ण डिटेलमध्ये सांगतो, लक्ष द्या फक्त। मला काय करायचं आहे, पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये याच्या अगोदरचा पार्ट 1 जो मी अपलोड केला होता त्यामध्ये आपल्याला काय करायचं होतं, एकच व्हॅल्यू लुकअप व्हॅल्यू होती। जसं इकडे तुम्ही परत मी दाखवत होते, पाठीमागचा पार्ट नसेल पाहिला, म्हणजे याच्या अगोदरचा पार्ट पाठीमागचा आणि याच्या अगोदरचा पार्ट पाहिला नसेल तर तो डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला प्लेलिस्टची लिंक मिळेल, तिकडे जाऊन पहा आणि नंतर या व्हिडिओमध्ये या तरच समजून येईल, नाही तर मी काय शिकवतो काही कळणार नाही। सगळं समजलं ना काय होईल? ओके, तर सगळं इकडून जाणार, तिकडून जाण्यापेक्षा पहिलं इथे 100 टाईप करा, 1003 टाईप करा, तर तुम्हाला एक लुकअप व्हॅल्यू मिळायची आणि त्या लुकअप व्हॅल्यूला तुम्ही फाइंड आउट करायचे। याला बोलायचं एक्झॅक्ट मॅच। एक्झॅक्ट मॅच इकडे आपण पाहत होतो, एक्झॅक्टली फाइंड आउट करत होतो, पण इथे आपल्याला लुकअप व्हॅल्यू जास्त आहेत आणि अगेन या एक्झॅक्टली या डेटामध्ये अवेलेबल नाही आहेत। काय सांगतो समजलं का? म्हणजे 77 इथे कुठेच दिसत नाही आहे तुम्हाला, हा टेबल ॲरे आहे। आत्ता जर पाहिलं तर हा आपल्यासाठी टेबल ॲरे आहे, ही आपल्यासाठी लुकअप व्हॅल्यूज आहेत, म्हणजे या लुकअप व्हॅल्यूज, ही लुकअप व्हॅल्यू एक आहे, ही आहे, ही आहे, या लुकअप व्हॅल्यूज आहेत आणि हा टेबल ॲरे आहे। समजलं? हा टेबल ॲरे याच्यातून शोधायचं आहे। ह्यात आपल्याला कॉलम इंडेक्स नंबर 1 आहे, हा कॉलम इंडेक्स नंबर 1 आहे पहिला कॉलम, आणि हा दुसरा कॉलम। या दुसऱ्या कॉलममधून आपल्याला डेटा शोधायचा। इकडे पर्सेंटेज आलं कारण ते फॉर्मॅट आहे म्हणून, पण हा कॉलम इंडेक्स नंबर 1 आहे लक्षात ठेवा, आणि हा कॉलम इंडेक्स नंबर 2 आहे, ज्याच्यामधून आपल्याला इन्सेंटिव्ह इथे डिस्प्ले करायचे। एक्झॅक्टली मॅच नाही आहे। एक्झॅक्टली मॅचचं म्हणजे काय, मी तुम्हाला पहिलं सांगितलं, मी इकडे 1003 टाईप केलं, 1003 एक्झॅक्टली मॅच होतं आहे आणि तो त्याचा आउटपुट दाखवतो रोशन जमीर। पण इथे या एक्झाम्पलमध्ये 77 या डेटात कुठेच अवेलेबल नाही। मग अशा केसमध्ये काय लक्षात घ्यायचं आहे, पहिलं VLOOKUPच्या डेफिनेशनमध्ये परत जाऊया। VLOOKUPची डेफिनेशन माहिती नाही तर परत सांगतो, लुक्स फॉर द व्हॅल्यू इन द लेफ्ट मोस्ट कॉलम ऑफ अ टेबल। म्हणजे काय, लुक्स फॉर द व्हॅल्यू इन द लेफ्ट मोस्ट। जर इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला विचारलं कोणी की बाबा VLOOKUPची डेफिनेशन सांगा, तर तुम्ही काय सांगणार, लुक्स फॉर द व्हॅल्यू इन द लेफ्ट मोस्ट कॉलम ऑफ द टेबल अँड रिटर्न द सेम रो व्हॅल्यू द कॉलम नंबर यू स्पेसिफाय। लक्षात घ्या, रिटर्न म्हणजे शो करणं। तर लुक्स फॉर द व्हॅल्यू इन द लेफ्ट मोस्ट कॉलम ऑफ द टेबल, लेफ्ट मोस्ट कॉलममध्येच टेबलमध्येच व्हॅल्यू बघणार तो, पहिली गोष्ट, आणि त्यातून जी व्हॅल्यू लुक करणार त्याच्या एक्झॅक्टली सेम रोमध्ये ज्या व्हॅल्यूज अवेलेबल आहेत, ज्या कॉलमचा नंबर तुम्ही स्पेसिफाय करणार, जसं आपण इकडे कॉलम नंबर 2 स्पेसिफाय करायचो, नंतर कॉलम नंबर 3 स्पेसिफाय करायचो, 3 दिसतंय, नंतर कॉलम नंबर 4 स्पेसिफाय करायचो, कॉलम इंडेक्स नंबर। तर त्या कॉलमचा रिझल्ट, त्या कॉलममध्ये जी व्हॅल्यू पडलेली आहे किंवा पडलेली आहे म्हणजे आहे ती डिस्प्ले करणार इकडे। सो लुक फॉर द व्हॅल्यू इन द लेफ्ट मोस्ट, इंग्रजीमध्ये डेफिनेशन सांगतो, कारण तुम्ही जर इंटरव्ह्यूला जाता तर तुम्ही हे डेफिनेशन रट्टा मारून सांगू शकता किंवा एक्सप्लेन करू शकता त्यांना। लुक्स फॉर द व्हॅल्यू इन द लेफ्ट मोस्ट कॉलम ऑफ द टेबल अँड रिटर्न द सेम रो व्हॅल्यू द कॉलम नंबर यू स्पेसिफाय। ही VLOOKUPची डेफिनेशन आहे, लक्षात घ्या। ही आपल्याला याच्यासाठी बरोबर आहे, पण याच्यामध्ये येताना तेच आहे डेफिनेशन, पण त्यामध्ये थोडंसं ॲडिशन आहे। ही डेफिनेशन दिसते तुम्हाला, थोडंसं ॲडिशन काय, परत मी झूम करतो, याला जरा झूम करतो आणि दाखवतो तुम्हाला। या डेफिनेशनमध्ये इथे पहा,
कॉलम दॅट यू स्पेसिफायपर्यंत बरोबर आहे. रिटर्न्स अ व्हॅल्यू इन द सेम रो फ्रॉम अ कॉलम दॅट यू स्पेसिफाय. ओके, इथपर्यंत बरोबर. बाय डिफॉल्ट द टेबल मस्ट बी सॉर्टेड इन असेंडिंग ऑर्डर. काय आहे? बाय डिफॉल्ट टेबल असेंडिंग ऑर्डरने सॉर्ट असायला हवा. बाय डिफॉल्ट असायला हवा. बाय डिफॉल्ट हा टेबल असेंडिंगने असायला हवा. आणि हे जे डेफिनेशन आहे ना, फक्त ॲप्रॉक्झिमेशन मॅच किंवा क्लोजेस्ट मॅचसाठीच अप्लाय होतं. आता ॲप्रॉक्झिमेशन मॅच, क्लोजेस्ट मॅच काय वर्ड आहेत सर, काय कळतच नाही. जवळची व्हॅल्यू ही 77 कुठेतरी आहे याच्यामध्ये. कुठे आहे ती? 50 आणि 100च्या मध्ये. हे 613 कुठेतरी आहे 500 आणि 1000च्या मध्ये. हे 567 कुठे आहेत? याच्यामध्येच आहेत. हे 192 कुठे आहेत? 250 आणि 500च्या मध्ये आहेत. म्हणजे जवळची व्हॅल्यू त्याला आपण क्लोजेस्ट मॅच बोलतो. जर एखादी क्लोजेस्ट मॅच आपण या टेबलमध्ये बघतो तर हा टेबल असेंडिंग ऑर्डरनेच असायला हवा. ह्या VLOOKUPचा रूल आहे. हा VLOOKUPचा रूल आहे. VLOOKUPच्या डेफिनेशनमध्ये सांगितलं आहे बाय डिफॉल्ट टेबल मस्ट बी असेंडिंग ऑर्डर. पण जर आपण क्लोजेस्ट मॅच पाहत असेल, जर आपण एक्झॅक्ट मॅच पाहतोय, एक्झॅक्ट मॅच, तर हा टेबल असेंडिंग असायला हवा असं काही नाही आहे. आता इथे असेंडिंग आहे, याला मी डिसेंडिंग करून दाखवतो. म्हणजे तुम्हाला वाटत असेल की सर इथे तर ऑलरेडी असेंडिंगच आहे हे ना. असेंडिंग म्हणजे काय समजलं ना? A to Z किंवा 1 to लार्ज नंबर, स्मॉल टू लार्ज नंबर, स्मॉल नंबर टू लार्ज नंबर, राईट. आणि डिसेंडिंग म्हणजे लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट किंवा Z to A. तर आता मी याला काय करतो आहे, सिलेक्ट करतो आहे आणि डेटामध्ये सॉर्ट टॅबमध्ये जातो आहे. सॉर्ट टॅबमध्ये मी पहिला कॉलम एम्प्लॉय ID अकॉर्डिंग मी सॉर्ट करतो याला लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट. लुक ॲट दॅट. 17 वरती घेतला आहे मी, काही प्रॉब्लेम नाही. तरी तो रिझल्ट प्रॉपर आहे. रिझल्टमध्ये काही चेंजेस नाहीत. म्हणजे हा डिसेंडिंग असो किंवा असेंडिंग असो किंवा हा 14 इकडे कुठे असो, रँडमली असो, 14 खाली आहे, 9 वरती आहे, कुठे काय असो, तरी तो घेणार, कारण तो एक्झॅक्ट मॅच आहे. पण हे जे क्लोजेस्ट मॅचवालं एक्झाम्पल आहे, हे क्लोजेस्ट मॅचचं एक्झाम्पल आहे, तर त्याच्यामध्ये हे चालणार नाही. याच्यामध्ये त्यांनी मेन्शन्स केले VLOOKUPमध्ये बाय डिफॉल्ट टेबल मस्ट बी सॉर्टेड इन असेंडिंग ऑर्डर, राईट. आणि दॅट इज वॉट आय एम टेलिंग यू. तर इथे काय करायचं, याला सिलेक्ट करायचं पहिलं. हा टेबल उलटा आहे, असेंडिंग नाही आहे, डिसेंडिंग आहे. 1000 पहिले, 500, नंतर 250, नंतर 100, लार्ज टू स्मॉल आहे. तर याला सॉर्ट करा आणि याला सॉर्ट करून टार्गेट कॉलमला लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट जागेवर स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट करा. स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट असं असायला हवं. म्हणजे दोन्ही कॉलम सॉर्ट झाले 10. तर आता काय, सिम्पल, मला इन्सेंटिव्ह द्यायचं. माझं काम काय आहे? मला इन्सेंटिव्ह द्यायचं आहे. कसं? जर त्याचं 77 असेल तर या ब्रॅकेटमध्ये तो येते, तर मला 5% द्यायचं. म्हणजे 50च्या वरतीवाल्यांना 5%, 100च्या वरतीवाल्याला 10%, पण 250पर्यंतच, 249पर्यंत, 250ला 20%, कुठपर्यंत 499पर्यंत, 500ला 30% डायरेक्ट. जसं 1000 होतं तर 40%, पण 500 to 999 999पर्यंत 30%. मग हे आपल्याला कंडिशन्स द्यायच्यात इथे. तर इथे इफ कंडिशन लावण्याच्या ऐवजी आपण VLOOKUP डायरेक्ट लावूया. खूप इझी आहे. काय झालं, VLOOKUP मी टाईप करतो आहे, सिलेक्ट करतो आहे VLOOKUP. त्यानंतर लुकअप व्हॅल्यू, टेबल ॲरे, कॉलम इंडेक्स नंबर आणि रेंज लुकअप, 4 आर्ग्युमेंट आहेत, राईट. आणि जर कोणाला हा व्हिडिओ हिंदीमध्ये शिकायचा किंवा इंग्लिशमध्ये शिकायचा, त्याच्यासाठी पण ऑलरेडी अपलोड आहेत आपल्या चॅनलवरती, जाऊन चेक करा डिस्क्रिप्शनमध्ये. ओके, सध्या तर आता मराठीमध्ये शिकूया. जय महाराष्ट्र. लुकअप व्हॅल्यू, इथे लुकअप व्हॅल्यूवरती मी क्लिक करतो आहे मित्रांनो. लुकअप व्हॅल्यू माझी फिक्स असायला पाहिजे का? कॉमेंटमध्ये लिहा मला, कारण याच्या अगोदरच्या लेसनमध्ये जर प्रिव्हियस लेसन तुम्ही डिटेलमध्ये लक्ष देऊन पाहिलं असेल तर लुकअप व्हॅल्यू आपण फिक्स करायचो मित्रांनो. तर आता फिक्स करायची गरज आहे का, माझा प्रश्न आहे. गरज आहे का असेल तर कमेंटमध्ये द्या. मी तुम्हाला काही सेकंड्स देतो आहे कमेंट टाईप करण्यासाठी. लिहा, बघू किती लोकांचं कमेंट बरोबर आहे. तर कमेंट नंतर एडिट करू नका, कमेंट राहू द्या तिकडे, मला माहिती तर पडू द्या. लुकअप व्हॅल्यू फिक्स करायची असेल का, जे पण आहे, रॉंग असू द्या, तुमचा आन्सर करेक्ट असू द्या, कोणी जज नाही करणार. स्वतः जज करा आणि सांगा मला की बाबा असायला पाहिजे का. कारण इथे लुकअप व्हॅल्यू चेंज होतात. तर C2चं काय झालं पाहिजे, C3 असला पाहिजे. हा लुकअप व्हॅल्यू वेगळी, ही लुकअप व्हॅल्यू हे वेगळी, ही वेगळी. तर ह्या सगळ्या लुकअप व्हॅल्यू वेगवेगळ्या आहेत. तर C2ला फिक्स करायची गरज नाही आहे, लक्षात घ्या. पुट डाऊन अ कोमा नाव, पुट डाऊन अ कोमा टू जम्प इन टू नेक्स्ट आर्ग्युमेंट, दॅट इज वॉट टेबल ॲरे. पुढच्या आर्ग्युमेंट आपला टेबल ॲरे आहे. ओके, सो टेबल ॲरेमध्ये मी काय करतो, याला सिलेक्ट करतो आहे. आता मला काय करायचं यार, हे G1 to H1 याला फिक्स करावंच लागते. मला माहिती आहे याला फिक्स करावंच लागणार, कारण एवढ्याच याच्यामध्ये टेबल आहे. याला F4 दाबावं लागेल. पण प्रत्येक वेळेस F4 दाबण्याऐवजी याला काहीतरी नाव देऊन टाकून आपण एक ट्रिक सांगतो आहे मी तुम्हाला. ही ट्रिक लक्षात घ्या. मी फॉर्म्युला एस्केप करतो, कॅन्सल, याला सिलेक्ट करतो आहे. पहा, मी G1 पासून H7पर्यंत सिलेक्ट केलं. लक्षात आलं. G1 पासून H7पर्यंत सिलेक्ट करा. नेम बॉक्स तुम्हाला फॉर्म्युला बारच्या लेफ्ट साईडला मिळतं आहे, राईट. इथे नेम बॉक्समध्ये क्लिक करा आणि याला नाव द्या. काय नाव द्यायचं या रेंजला, रेंज सिलेक्ट केली ना, याला नाव द्या इन्सेंटिव्ह टार्गेट, इन्सेंटिव्ह अंडरस्कोर टार्गेट. स्पेस देऊ नका नाव देताना. तुम्हाला नाव मोठं द्यायचं, 2 वर्ड ॲड करायचे, स्पेस देऊ नका, अंडरस्कोर ॲड करा.
एंटर. नंबरने नाव स्टार्ट होणार नाही, स्पेस द्यायचा नाही, लक्षात घ्यायचं. नंबर द्यायचा नाही कुठला स्टार्टिंगला. आणि ते इन्सेंटिव्ह टार्गेट असं तुम्ही देऊ शकता, INC टार्गेट असं काही पण द्या. एंटर करा. एंटर केल्यानंतर हे नाव अप्लाय झालं. तर तुम्हाला वाटलं नाही ना स्पेलिंग मिस्टेक झाली सर, काहीतरी चेंज करायचं आहे, तर इथून चेंज होणार नाही. लक्षात घ्या. कुठे जायचं, फॉर्म्युलाज टॅब, नेम मॅनेजर, इथे जाऊन तुम्हाला एडिट डिलीट काय करायचं ते करा, पण फॉर्म्युलाज नेम मॅनेजर, फॉर्म्युलाज नेम मॅनेजर. सध्या आता परत VLOOKUP फॉर्म्युलाज जातो आहे मी. लुकअप व्हॅल्यू फिक्स करायची गरज नाही, कोमा, कारण मी तुम्हाला सांगितले लुकअप व्हॅल्यू चेंज होते, चेंज होणाऱ्या व्हॅल्यूज फिक्स करायची गरज नाही. पहिल्या एक्झाम्पलमध्ये फिक्स होती, या एक्झाम्पलमध्ये फिक्स नाही. टेबल ॲरे, टेबल ॲरेमध्ये मी काय करतो, झूम करतो पहिलं आणि टाईप करतो INC टाईप केल्यावर काय झालं, मी जो नाव दिले ना, मी जे नाव दिले इन्सेंटिव्ह टार्गेट, खाली पहा इथे आले INC ड्रॉपडाऊनमध्ये. टॅब करा, ऑटोमॅटिकली काय झालं, टॅब बटन प्रेस केलं तर पूर्ण नाव आले आणि इकडे पूर्ण सिलेक्ट झाले. किती टाईम वाचला तुमचा, राईट. फक्त INC टार्गेट टाईम वाचला आणि वरून तुम्हाला फिक्स करायची पण गरज नाही, कारण ते ऑलरेडी रेंज फिक्सच असते. F4 दाबायची गरजच नाही. कोमा, कॉलम इंडेक्स नंबर काय असणार, रो फॉर्म्युला लिहू जे पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये सांगितलं तो, का डायरेक्ट टाईप करू. कॉलम इंडेक्स नंबर 2, कमॉन कमेंट टाका, लगेच टाका, आत्ताच टाका, आत्ताच्या आत्ता टाका. ओके. कॉलम इंडेक्स नंबर टार्गेट असेल की इन्सेंटिव्ह असेल, टार्गेट असेल की इन्सेंटिव्ह. टार्गेट ऑफकोर्स टार्गेट म्हणजे लुकअप व्हॅल्यूज आहे. हा लेफ्टमोस्ट कॉलम आहे आपल्या टेबल ॲरेमध्ये, लेफ्टमोस्ट कॉलम लेफ्ट साईडचा, आणि त्याच्या राईटला आपल्याला जायचं, इन्सेंटिव्ह बघायचं आहे. मग इन्सेंटिव्हचा हा 1 नंबर आहे, हा 2 नंबर आहे. मी सांगितलं तुम्हाला हा 1 नंबर आहे, हा 2 नंबर आहे. तर 2 नंबर पाहिजे आणि 2 नंबर फिक्स आहे, इकडे चेंज नाही, त्यामुळे रो वगैरे काही लॉजिक लावायची गरज नाही ह्या पर्टिक्युलर सिनॅरिओसाठी. पण इथे लॉजिक लावायचं, बाबा रेंज लुकअप काय राहणार. कॉलम इंडेक्स नंबर तर 2 आहे, पण रेंज लुकअप काय राहणार. जर मी रेंज लुकअप 0 दिलं तर मी हिरो नाही बनणार, 0च रिझल्ट मिळणार, म्हणजे नॉट अवेलेबल, राईट. तर तुम्हाला काय करायचं, रेंज लुकअप 0 द्यायचंच नाही. 0 काय करतो, 0 एक्झॅक्ट मॅच, 0 किंवा तुम्ही इथे फॉल्स लिहू शकता, 0 लिहा किंवा फॉल्स हा एक्झॅक्ट मॅचसाठी आहे, 0 पण एक्झॅक्ट मॅचसाठी आहे, राईट. पण 0 आणि फॉल्स इथे चालणार नाही आहे, कारण हा एक्झॅक्टली 77 आपल्या टेबलमध्ये कुठेच अवेलेबल नाही. हां, जर मी 77 इथे कुठे लिहिला असता तर तो सांगितलं असतं त्यांनी 5%. ऑफकोर्स याला मला पर्सेंटेज साईन द्यावं लागेल, होम टॅबमध्ये जाऊन इथून पर्सेंटेज साईन द्या. त्यांनी सांगितलं असतं 5%, राईट. होम टॅबमध्ये पर्सेंटेज आहे, इथे होम टॅब पर्सेंटेज साईन त्यांनी सांगितलं, म्हणजे त्यांनी दिलं असतं तुम्हाला 5% जर तुम्ही एक्झॅक्टली मॅच पाहता असाल तर. पण एक्झॅक्ट नाही आहे, इथे रेंजमध्ये आहे, मग इथे एक्झॅक्ट नाही घ्यायचं, 0च्या जागेवर इथे 1 घ्या मित्रांनो, 1. रेंज लुकअप मस्ट बी 1 इन दिस एक्झाम्पल, फॉर दिस एक्झाम्पल बेसिकली. एंटर करा आणि डबल क्लिक करा. सगळ्यांचे जे इन्सेंटिव्ह ते आलेलं आहे आणि C2 बा फिक्स नाही केलेलं मी, त्यामुळे C2 झालं. जर याला फिक्स केलं असतं ना C2ला तर तो C2च निघाला असतं, 77चंच पर्सेंटेज आलं असतं. पण इथे C4 आला पाहिजे, इथे C6 आला पाहिजे. आणि प्रत्येकाचं बघा ना, कॅल्क्युलेशन करा, 1348 40%, बरोबर ना, 1000च्या वरती आहे. याच्यामध्ये बघा 30%, याच्यामध्ये बघा 30 आहे, याच्यामध्ये बघा 10 आहे, कारण तो या ब्रॅकेटमध्ये येतो आहे, सॉरी या ब्रॅकेटमध्ये येतो आहे 10, राईट. 100च्या वरती 249पर्यंत 10%. सो दिस इज वॉट इंटरेस्टिंग अबाउट दिस, की बाबा रेंज लुकअप लोकांना माहितीच नाही रेंज लुकअप कधी यूज करतो आणि कधी यूज करतो, हे प्रॅक्टिकली मी दाखवले. आणि तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ पहिले लाईक करून टाका, नंतर शेअर करा. ओके, लाईक पहिलं करा, शेअर करा आणि नंतर कमेंट पण लिहा की बाबा कसं वाटलं. माझं एक्सप्रेशन आवडत असेल, मी गोष्टी डिटेलमध्ये समजवत असेल तर कमेंट नक्की करा. यार मराठी माणूस आहे, मराठी माणसासाठी एक कमेंट तर द्यायला हवी तुम्ही, राईट. एंटर करा, 0 करून रॉंग येणार, 1 करा. आता तुमचं म्हणणं असेल सर ठीक आहे, मी पहिल्या एक्झाम्पलमध्ये जर 1 केलं असतं तर करा ना जाऊन 1. लेट्स हॅव लुक दिस. मी ते 1 करतो आहे, तरी पाहू शकतो तुम्ही रिझल्ट येणार नाही. रिझल्ट काय येणार नाही, कारण हा टेबल पहिला तर रिझल्ट यायला पाहिजे 1 नाही, इथे पण येत नाही, कारण हा टेबलचा रूल आहे आपला की जर तुम्ही ॲप्रॉक्झिमेट मॅच घेताय, इथे 1 घेताय, तर ॲप्रॉक्झिमेशन मॅचसाठी रूल आहे की बा हा टेबल असेंडिंगच असला पाहिजे. हा डिसेंडिंग करून ठेवला आहे आपण, कारण पहिला आपण एक्झॅक्ट मॅच दिला होता. एक्झॅक्ट मॅचला रिझल्ट पाहिजे, इथे 0 आहे, रिझल्ट येतो आहे, पण याला आता असेंडिंग करा. या टेबलला सिलेक्ट करा, डेटामध्ये जा, बेटा सॉर्टमध्ये जा, एम्प्लॉय IDलाच घ्या आणि लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट जागेवर स्मॉल टू लार्ज करा. नाव यू आर गेटिंग रिझल्ट. रिझल्ट आला आहे. 1 केल्यावर रिझल्ट येतो आणि 0 केल्यावर रिझल्ट येतो, पण हा 1 इथे धोक्याचा आहे. धोक्याचा कसा, इथे 1003 आहे, आले. इथे किती आहे 1017. ओके, चला टाईप करा 1017, पण 1017च्या जागे पुढे जा, 1 मिनटं पुढे जा, 18 टाईप करा. अरे बाबा, हे सुवांकर अधिकारी तर 17 आहे, 18 टाईप केलं तरी आलं आहे, 25 टाईप केलं तरी आलं आहे. सो इथे 1 टाईप करणं रॉंग आहे. इथे एक्झॅक्टच मॅच पाहिजे, तेव्हा तो एरर देईल.
आणि हा एरर आल्यावर काय करायचं मी पुढे दाखवेल, पुढच्या एक्झाम्पलमध्ये सांगेल, प्रॅक्टिकली दाखवेल. बट मला माहिती करून घ्यायचं की हे समजलं आहे का तुम्हाला. इथे 0 का लिहिलं आहे मी, कारण इथे 1017 आल्यावरच स्वनकर आला पाहिजे, 18 आणि 25 नाही आला पाहिजे. तो क्लोजेस्ट मॅच घेतो आहे 1, क्लोजेस्ट मॅच. दॅट ऑलरेडी आय हॅव एक्सप्लेन यू हिअर गाईज व्हॉट इज मीन बाय क्लोजेस्ट मॅच. तर मला वाटतं एक्झाम्पलमध्ये तुम्हाला समजलं असेल. प्रॅक्टिस फाईल डिस्क्रिप्शनमध्ये ॲज युजल मी दिलेली आहे, तिकडून डाउनलोड करा, प्रॅक्टिस करा. आणि जर तुम्हाला माझ्याकडून काही गोष्टी शिकायच्या असतील ऑनलाईन वगैरे, आमच्या बॅचेस जॉईन करायचे असतील, तर नवीन बॅचेस जेव्हा चालू होतात त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तिकडे फॉर्म भरून ठेवा. तुम्हाला इन्फॉर्म करू आम्ही नवीन बॅचेस जर तुम्हाला जॉईन करायचे असतील, आमचे लाईव्ह लेक्चर्स किंवा प्री रेकॉर्डेड सेशन्स. सो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस पर्टिक्युलर सेशन. सी इन द नेक्स्ट सेशन गाईज. स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत. बाय बाय. व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. बाय.